जळगावात ऑन ड्युटी पोलिसांचा मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा, बारमध्ये पोलिसांमध्येच हाणामारी। नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी, पावसामुळे शेतं झाली जलमय, केळी पपईसह कापसाच्या पिकाचं नुकसान। धुळ्यातील अक्कलपाडा धरणातून 45,000 क्युसेक्सनं विसर्ग सुरू, पांझरा नदीत विसर्ग सुरू असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यात मातीचा तलाव फुटला, अनेक घरांचं नुकसान, सामानासह पीकही गेलं वाहून। बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यात मुसळधार, वान नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्यानं मोमिनाबाद गावचा संपर्क तुटला। नंदुरबारच्या सुरत अमरावती महामार्गावरची वाहतूक खोळंबली, आरटीओ चेकपोस्टच्या जवळ वाहनांच्या 5 किलोमीटरपेक्षा लांब रांगा। मालवणच्या राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला, पुतळा कशामुळे कोसळला हे अद्याप अस्पष्ट। खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्राची केंद्राकडून दखल, मुंबई गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्यासाठी दिल्या सूचना। खडकवासला फुरसुंगी बोगदा प्रकल्पाच्या कामाला प्रशासकीय मान्यता, आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्याला मोठं यश। आणि खेडमध्ये प्रो गोविंदा स्पर्धेत अवघ्या 19 सेकंदात 5 थर लावण्याचा हेमराज गोविंदा पथकाचा विक्रम, भर पावसातही दहीहंडी स्पर्धेला उदंड प्रतिसाद।